तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण महानगरपालिकेच्या संदर्भात काही परीक्षाभिमुख प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर महापौर आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात. त्यानंतर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका कोणती? तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका ही पुणे महानगरपालिका आहे. त्यानंतर महानगरपालिका स्थापनेसाठी किमान किती लोकसंख्या असावी लागते? तर महानगरपालिका स्थापनेसाठी किमान 3 लाख लोकसंख्या असावी लागते. त्यानंतर भारतातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? तर भारतातील पहिली महानगरपालिका ही मद्रास या ठिकाणी 1688 साली स्थापन करण्यात आली. त्यानंतर महानगरपालिकेच्या सदस्यांना काय म्हणतात? तर महानगरपालिकेच्या सदस्यांना नगरसेवक म्हणतात. त्यानंतर भारतातील नगर प्रशासनासंबंधी पहिला कायदा कोणता? तर भारतातील नगर प्रशासनासंबंधी पहिला कायदा हा 1793चा चार्टर कायदा होता. त्यानंतर महानगरपालिकेतील मतदारसंघांना काय म्हणतात? तर महानगरपालिकेतील मतदारसंघांना प्रभाग असे म्हणतात. त्यानंतर महानगरपालिकेचे नगरसेवक आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर या ठिकाणी नगरसेवक आपला राजीनामा महापौरांकडे देतात. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन करण्यात आली? तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ही मुंबई या ठिकाणी 1688 साली स्थापन करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र मनपा कायदा हा कधी संमत करण्यात आला? तर महाराष्ट्र मनपा कायदा हा 1949 साली संमत करण्यात आला. तर मित्रांनो, जर का तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार.